आपण आता अंतिम क्षणांकडे या 3 दिवसाच्या मध्ये आता आपण शेवटच्या क्षणांमध्ये जातोय। जवळजवळ आताचे अजूनही 3 सामने बाकी आहेत। आपण पाहतोय आशापूर हार्डवेअर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेले आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय। दीपेश साने, सुजाता सलून यांच्याकडून 500 रुपये, स्टार ऑटो गॅरेज यांच्याकडून 500 रुपये, दिनेश शशिकांत खानिवडेकर यांच्याकडून 500 रुपये, श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून 500 रुपये। चला शिंदे गट एक 12वा खेळाडू पाठवा प्लीज आता, कारण अंतिम आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण मग नंतर मॅन ऑफ द सिरीज साठी वगैरे काही गोष्टी असतात। ओके 12वा प्रतिनिधी या इकडे या। चौधरी इलेक्ट्रॉनिक्स 3100 रुपये, त्यानंतर पंढरीनाथ किनी यांच्याकडून 251 रुपये, संजय सुकुरकुडे यांच्याकडून 2000 रुपये, गणेश घरत यांच्याकडून 500 रुपये, जय गणेश घरत यांच्याकडून 500 रुपये, चामुंडा डेअरी यांच्याकडून 500 रुपये, भक्ती मोटर्स यांच्याकडून 1500 रुपये आणि एन्जॉय ग्रुप आणि भक्ती मोटर्स यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी प्राप्त झालेले आहे। जालिम सिंग यांच्याकडून 251 रुपये, मनीष जैन यांच्याकडून 201 रुपये, डॉक्टर कुलकर्णी 2000 रुपये, डॉक्टर पाटील 500 रुपये, सतीश फिश यांच्याकडून 1000 रुपये, परी ट्रान्सपोर्ट जगन्नाथ किणी यांच्याकडून 1000, जगन्नाथ पाटील यांच्याकडून 1000, कैलास काशीनाथ व लक्ष्मण पाटील यांच्याकडून 500 रुपये, डॉक्टर गुप्ता 250 रुपये, रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेस 500 रुपये, आदित्य साने 200 रुपये, प्रवीण चायनीज 1000, अनिल घरत चिकनवाले यांच्याकडून 101 रुपये, साई श्रद्धा प्लास्टिक 5000 रुपये, विलास वसंत घरत 1000 रुपये, लँडमार्क निलेश वाडा अँड कंपनी 21000 रुपये। चला मॅच इज गोइंग ऑन, मॅच सुरू झाले। या ठिकाणी पाहतो पहिला चेंडू अप्रतिम, प्रफुल्ल पांचाळ यांचं कौतुक करावं लागेल, काय क्षेत्ररक्षण केले, जीवाच्या आकांताने झोकून दिलं स्वतःला, स्वतःची पर्वा केली नाही, मात्र या ठिकाणी संघाच्या 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्या। पहिला चेंडूचा सामना केला, अप्रतिम क्षेत्ररक्षण, 2 धावा आपण पाहतो युवा ग्रुप खानिवडे संघाच्या। आवेशच्या सुद्धा 106 धावा होत आहेत, आवेश सुद्धा शतकवीर होतोय या केपेल पर्व 5 मध्ये। खूप सारे बॅटर या केपेल 5 या वेळेला चेंडू हवेत, कुठल्याही प्रकारची चुकी नाही, सिंपल बैल मुझे मार, स्वस्तात बाद होते मिस्टर आवेश। चला डीजे एक सुंदर गाणं होऊ द्या। धन्यवाद डीजे। काय घडले, पहिलं षटक अगदी राज याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि जे काम सोपवलं होतं हर्षिता 11 शिंदे गटाने, ते काम, ती जबाबदारी मात्र चोख बजावताना, कारण जबाबदारी खूप मोठं टॉनिक आहे, ते तुम्हाला थांबू देत नाही, थकू देत नाही, रखरखत्या उन्हामध्ये पण कर्तव्यावरती आपल्याला राहावं लागतं, म्हणूनच जबाबदारी पूर्ण गोलंदाजी। यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी आमच्याकडे वळून घोषित करतात, खराब चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये भर होते, 1 ने वाढते धावसंख्या 1-3। लालमान यादव यांच्याकडून 200 रुपयात, मर्क्युरी मोटर्स यांच्याकडून 2100 रुपयात, परिवार हॉटेल 3000 रुपये, परिवार लॉजिंग 3000 रुपये, मुकेश पटेल पत्रावाला यांच्याकडून 1500 रुपये आहेत, राजेश मेकॅनिक यांच्याकडून 500 रुपये, रजत विजय राऊत 1500 रुपये। दरम्यान पुढचा चेंडू संदीप सामना केला उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा थोडासा सूर जर हरवलेला आहे, एकाच घरातले दोघे जण आहेत, संदीप पाटील आणि राज पाटील, थोडस भीती आहे, दडपण आहे की घरातल्या वरिष्ठ व्यक्ती आता मात्र सामोरा जातोय, कशा प्रकारे गोलंदाजी करू, काय करू, असे नानाविध प्रश्न डोक्यामध्ये राज यांच्या चाललेले आहेत। जयस्वाल कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 1000 रुपये, मिलिंद काशीनाथ किनी यांच्याकडून 2000 रुपये, कुणाल नाईक दैसर यांच्याकडून 3000 रुपये। दरम्यान मैदानात वळूया पुढचा चेंडू,
यावेळेला शॉर्ट पिचचा आखो टप्प्याचा चेंडू संदीप पाटील यांना काही समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. कौतुक करावं लागेल राजचं. अगदी उभरता खेळाडू आपण राजकडे पाहतोय. खूप सारे उभरते खेळाडू या खानिवडे प्रीमियर लीगने दिले, तर राज पाटील सारखा एक नवोदित खेळाडू दिलाय. एक आपण जय अर्थात छोटू सारखा नवोदित खेळाडू पाहतोय. आयुष किनी सारखा खेळाडू आपण पाहतोय. तसेच सार्थ सारखा खेळाडू पाहतोय. त्यानंतर साईज सारखा खेळाडू पाहतोय. यावेळेला चेंडूला उडवले. चेंडू हवेत आहे. स्वतः राज प्रयत्न करेल मात्र या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतोय. 2 धावा तत्पूर्वी मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना 6 धावा. आर के चौधरी यांच्याकडून 3000 रुपये. रामू दया निलेश आणि उमेश यांच्याकडून ही गँग आहे, यांच्याकडून 1000 रुपये. हॉटेल विराम 2000 रुपये. पिंटू शर्मा पपरी यांच्याकडून 1000 रुपये. विलास दामोदर तरे 1000 रुपये. सुधाकर गायकवाड 1000. मकवाना शेठ 5000 रुपये. कॉस्मिक कंपनी 5000 रुपये. पिकनिक पॉइंट हॉटेल 5000 रुपये. आर एस एंटरप्राइजेस 1000 रुपये. दरम्यान पहिल्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडूचा सामना करेल मिस्टर संदीप पाटील. यावेळेला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र काही समजला नाही. आयुष यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं, त्यांच्या मम्मीकडून कौतुक केलं आहे, ते मात्र यानंतर घेऊन जायचं आहे. निर्धाव चेंडूचे सांगता झाली. स्कोर मात्र स्थिर. दुर्गाताई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आयुष यांनी मात्र ते नंतर घेऊन जायचं आहे. पुढचा चेंडू षटकातील शेवटचा. यावेळी फुलटॉस चेंडू. असं वाटलं होतं की याच्यावरती नक्कीच मोठा प्रहार केला जाईल, मात्र थोडस बॅटची इनसाइड एज लागली गेली आणि काय झाले, हिट विकेट होते. या ठिकाणी अप्रतिम थ्रो. अप्रतिम थ्रो. कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग लेग वरून थ्रो झाला आणि थेट स्टमांचा वेध घेताना. धन्यवाद डीजे. चला कॅमेरामॅनच्या बाजूला जे बसलेत ना, प्लीज जरा खाली उतरा. आपल्यामुळे कदाचित अडथळा निर्माण होऊ शकतो. दिनेश अनंत परेड सरपंच साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. श्रीराम मार्ट 2500 रुपये. नंदनवन रिसॉर्ट किरण तरे आणि दत्ता तरे यांच्याकडून 5000 रुपये. नरसू मोरेश्वर पाटील यांच्याकडून 1000 रुपये. नरेंद्र पाटील 1000 रुपये. नितीन गोविंद घरत 1000 रुपये. अनिल आत्माराम घरत 2000 रुपये. आग्रे प्रीमियर लीगची कमिटी यांच्याकडून 2000 रुपये. किशोर कुडू नवसई बाडू भाऊजी यांच्याकडून 5000 रुपये. नवनीत कंपनी कॉन्ट्रॅक्टर मिलिंद शिंदे यांच्याकडून 10000 रुपये. संजोग घरत 5000 रुपये. रोहित किनी 1000 रुपये. विकास घरत ओशियन हार्ट आर्मी यांच्याकडून 5000 रुपये. मनोज पाटील ब्रँड युवा चे प्रोप्रायटर भालिवली यांच्याकडून 2500 रुपये. नवनीत एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 25000 रुपये. पियुष भाई नौकार एंटरप्राइजेस यांच्याकडून 11000 रुपये. थँक्यू. या सर्व दात्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि खूप साऱ्या दात्यांनी पारितोषिकं सुद्धा दिलेली आहेत, त्यांचं सुद्धा वाचन होईल नक्कीच, कारण हे सर्व दाते आहेत, त्यामुळेच ही KPL स्पर्धा आपण मोठी होताना पाहतोय. जयकांतरे अगदी ड्रेसअप करून या ठिकाणी उपस्थित होताना, वेलकम जयकांतरे. अगदी पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी ते सज्ज आहेत. चला, वैयक्तिक पहिले षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन सज्ज होते प्रफुल्ल पांचाळ. विशेष कौतुक करेन मी प्रफुल्ल पांचाळचं. ज्या वेळेला आजच्या दिवसातील पहिला सामना हर्षिता 11 वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स, आणि असं वाटत होतं की श्रीराम स्पोर्ट्स हा बाजी मारेल, त्याच वेळेला स्वतः चेंडू घेतला प्रफुल्ल पांचाळने आणि मात्र 8च धावा दिल्या होत्या. तेच कौतुक, तीच जिम्मेदारी या वेळेला पूर्ण केली जाईल काय? यावेळेला ब्लॉक होला टाकलेला चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. चेंडूचं त्या ठिकाणी रक्षण करेल यतीन घरत. एक धाव मात्र तत्पूर्वी पूर्ण केली जाते. सुनील चापल या ठिकाणी सांगतात सुटला तरी चालेल, फक्त अडवा. अडवणे खूप महत्वाचं. म्हणजेच काय की सुनील घरत म्हणतात की धावा जास्त देऊ नका, कारण 4 षटकांचा सामना असतो. धावा जास्त गेल्या तर त्या चेस करणे मात्र कधी कधी कठीण होत जातं. प्रेम वाटा आहे मैदानावरती, श्रवण पाटील मैदानावरती आहेत. षटकातील पुढचा चेंडू या वेळेला चेंडू हवेत आहे. स्वतः यतीन खालती, परंतु काय झालं, 1 बाउन्स, इट्स 4. जजमेंट चुकलं आणि 4 धावा मिळाल्या. साई भाई यांच्याकडून चापलसाठी सुद्धा पारितोषिक लागले. जर कॅच घेतला तर पारितोषिक असेल.
प्रणय घरत यांच्याकडून 500 रुपये, साईभाई यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे काय करायचं आहे, चापलकडे बॉल फेकायचा, मारायचा, पण चापलने कॅच घेतला पण पाहिजे. चापल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला आतापर्यंत आपण पाहतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू खेळून झालेले. हे क्रिकेट रखरखत्या उन्हामध्ये खेळतायत. हेच जर आमच्या खेळाडूंना जर घरच्यांनी कोणी काम दिलं ना, की जा बाबू जरा दुकानात जा आणि काहीतरी घेऊन ये, तर सांगतील आई तुला कळत नाही का ऊन किती आहे. पण या वेळेला मात्र याच रखरखत्या उन्हामध्ये स्वतः मात्र या ठिकाणी अतिशय चांगला खेळ करतायत. श्रवण बॅक टू द डगआउट. प्रफुल्ल पांचाळ यासाठी पारितोषिक आले. प्रणय पांचाळकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. खूप सारे पारितोषिक लावलं जाते. आम्हाला फोन सुद्धा केले जातात. राहुल पांड्याने सुद्धा फोन केलेला का कुणास ठाऊक, फक्त आम्हाला उचलता नाही आला. पुन्हा करा नक्कीच. जो काही संदेश आहे तो आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कारण बक्षिसांचे खैरात होते. खानिवडे प्रीमियर लीग आहे. शेवटच्या अगदी काही क्षणामध्ये आपण आलेलो आहोत. प्रफुल्ल पांचाळ गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. प्रफुल्लच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर महत्वाची श्रवण पाटील यांची विकेट. त्यानंतर काय होईल, चौथा चेंडू घेऊन येते प्रफुल्ल पांचाळ. करण सामना करे. अपील जोरदार आहे, मात्र या ठिकाणी अपील फेटाळून लावले. पंच आमचे म्हणतायत की बॅटची कडा लागलेली आहे आणि या बॅटच्या कडेमुळे 1 धाव मात्र जाते. पाहतो आपण करणसाठी. धावसंख्या मात्र आता पोहोचते 13 वरती. म्हणजे थोडंसं जखडून ठेवले. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये ज्या धावा खोऱ्याने येत होत्या 78, 79, 64, 55, आता मात्र जसं जसं दुपारचं सत्र सरलं ना 37, 39 कमी स्कोर होतोय. पुढचा चेंडू आपल्या षटकातील 5वा चेंडू असेल. आतापर्यंत 1.4 षटक टाकून झालेले 13 स्कोर बोर्डवरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये यावेळी चेंडूला उडवले कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 बाउंस क्षेत्ररक्षण केलं जाईल. स्वतः अजय घरत मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला पुढे घेऊन जात आहेत. एका धावेवरती समाधान मानतात. एका धावेने स्कोरबोर्ड 14, 3 बाद 14. थोडीशी धीमी सुरुवात, अगदी स्लो. जसं आमच्याकडे पूर्वीच्या वेळेला एक DMU होती किंवा मेमो, तशा प्रकारे जी प्रत्येक स्टेशनला थांबते, असं प्रत्येक बॉलवरती एक छोट्या छोट्या धावा घेतल्या जात आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर मात्र चेंडू शिल्लक असतील 13 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या असतील तर मोठी फटकेबाजी, आतषबाजी मात्र करावी लागेल, जी प्रेक्षकांना हवी आहे. यावेळेला करणच्या बॅटमधून चेंडू येते. स्वतः चापल 1000 रुपयाचा कॅच असता हा, परंतु अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये 1 बाउन्स चौकार, 4 रन्स. धन्यवाद डीजे. अर्ध काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. 12 चेंडू या ठिकाणी समाप्त झाले आहेत. म्हणजे 4 षटक आहेत, 2 षटक खेळून झालेले आहेत. 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये 20-25 जर स्कोर आला, 25 पर्यंत जर स्कोर आला तर नक्कीच एक थोडासा सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल. कारण यामध्ये काय, या ठिकाणी चुकीला माफी नसेल. ज्या संघाच्या चुका होतील तर आपल्याला मात्र 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. जिंकलात तर पुढे साईने बरोबर खेळावं लागेल. क्वालिफायर सेकंडचा सामना असेल. पंच आपण पाहतोय संदीप मडवी आणि नरेश किणी, अगदी नावाजलेले पंच. आपल्या पंचकृषीतील हे पंच आहेत. रखरखत्या उन्हामध्ये अगदी घारीच्या नजरेप्रमाणे, तलवारीच्या अगदी
तारेवरची कसरत ज्यांना करावी लागते असेच पंच या ठिकाणी बघूया। विशाल यांचा चेंडू, चेंडू होता हवेत, चांगलं बॅकअप म्हणावं लागेल संदीप पाटील यांचं। 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या, 20 धावा आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय। तिसरा षटक मार्गस्थ आहे। तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू विशाल यांचा। यावेळेला चेंडू काय प्रेम वाठा यांना समजलेला नाही। ओव्हरपिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अगदी थोडीशी दिशा बदलून चेंडू जातोय विकेट किपर अजय घरत यांच्या दस्तानामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता। वीस धावा आतापर्यंत झालेले आहेत। युवा ग्रुप थोडासा बॅकफुटला जाताना पाहतोय। यावेळेला प्रेम वाठा यांच्या बॅटचा प्रहार, स्वतः राज तिथे चेंडूच्या खाली होता। प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांचे मात्र 100% मार्क द्यावे लागतील, परंतु यश आलेलं नाहीये। 2 वेळा असं घडलं राजच्या बाबतीत। एकदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता राजने, तो अनसक्सेसफुल ठरला। आता मात्र एक सिंपल कॅच झाला असता, परंतु थोडासा बॅलन्सिंग चुकला गेला, त्यामुळे मात्र 3 धावा मात्र या ठिकाणी रोखू शकलेले नाहीत। 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना 23 बघा, राज यांनी स्वतःहून सांगितलं होतं की नाही माझी जागा बदला, परंतु संघ नायक जो आहे तो म्हणतो नाही तू योग्य आहेस, बिंदास, चूक होईल परंतु तुझ्याकडे ती ताकद आहे, चूक सुधारवू शकतोस तू, झालेल्या चुका नक्कीच सुधारवण्याची ताकद तुझ्यासारख्या खेळाडूंमध्ये आहेत, म्हणूनच तो विश्वास राजवरती दाखवला जातो। पुन्हा एकदा मैदानात वळूया। यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झाला, एक निर्धाव चेंडूचे सांगता होते, कौतुक करतोय विशालचं। 2.4 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे। 23 धावा स्कोर बोर्ड वरती असतील। 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। 8 चेंडूमध्ये 15 ते 18 धावा मात्र कराव्या लागतील तर सन्मानजनक स्कोर होईल। युवा ग्रुपच्या मनातही तेच असेल की आता 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे, पण कोण करेल, करण की प्रेम वाठा, दोघेही नवोदित आहेत। यावेळेला करणच्या बॅटमधून कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय चेंडू, चेंडू जातो मिडॉनच्या दिशेने, त्या ठिकाणी प्रफुल्ल पांचाळ स्वतः क्षेत्ररक्षण करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, सक्सेसफुल। 2 धावा मात्र कंप्लीट, 25 धावा, अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत। या तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे। आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं राज याने, फक्त 7 धावा दिल्या, तदनंतर आला प्रफुल्ल पांचाळाला 11 धावा दिल्या, 1 विकेट सुद्धा घेतली, तदनंतर विशाल आलाय, विशालने आतापर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत। आणि निर्धाव चेंडूचे सांगता, या निर्धाव चेंडूने धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्थिर, आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा। शेवटचं षटक कोण घेऊन येईल, स्वतः अजय घरत, कारण आपण पाहतोय गेले कित्येक सामने झाले तर अजय घरत काय करतो, निर्णायक आणि महत्त्वाचं षटक आहे ना, ती जबाबदारी स्वतःवरती घेतो। आणि म्हणूनच असं म्हणतात ना की ज्या ज्या वेळेला संकट असतं, म्हणजे मला विशेष आवर्जून उल्लेख करेन मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, की ज्या वेळेला आग्र्यावरती जायचं होतं स्वतः संकट स्वतः घेतलं, स्वतः त्या ठिकाणी गेले होते। अफजल खानाला भेटायचं होतं, स्वतः ते पुढे झाले। म्हणजे ज्या ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं ना, त्या वेळेला स्वतः पुढे या। आपल्या टीमवरती ज्या ज्या वेळेला गरज असेल ना, त्या वेळेला स्वतः पुढे व्हा, आणि हेच आयकॉन खेळाडूचं कर्तव्य असतं आणि तेच या ठिकाणी बजावतायत। पाहतोय आपण अजय घरत अगदी बॅटिंगच्या माध्यमातून आले तर अगदी तुटून पडतायत। 6 चेंडू शिल्लक असतील, 25 धावा स्कोर बोर्ड वरती असतील। या उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील, 40 प्लसचा जर स्कोर झाला तर नक्कीच सन्मानजनक म्हणावा लागेल। चांगलं एक टार्गेट उभं केलं असं होऊ शकतं, कारण या ठिकाणी हा एलिमिनेटर आहे, इथे जर आपण पराजित झालात तर पुन्हा चान्स नाही, आणि जो संघ पराजित होईल ना तो मात्र 4थ्या क्रमांकावरती जाईल। आवेश बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला, कारण आवेश पहिल्या चेंडूवरती 2 धावा, ते प्रफुल्ल पांचाळचं कौतुक, कारण चौकारच 100% चौकार असता, मात्र जीवाच्या आकांताने धावला आणि स्वतःला झोकून दिलं, 2 धावा वाचवल्या, आणि तदनंतर त्याच प्रेशरने मात्र आवेश यांची विकेट घेण्यामध्ये यश आलं दुसऱ्या चेंडूवरती, आणि त्या वेळेपासून मात्र अजूनही बॅकफुटला आहे युवा ग्रुप। यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडू हवेत आहे,
स्वतः संदीप पाटील त्या ठिकाणी चेंडूकडे पाहत राहिलेले आहेत. तोपर्यंत मात्र पाहतोय आपण नो चेंडू, शरीराचा वेध घेणारा बिमर टाइप चेंडू आणि त्याचमुळे या ठिकाणी नो चेंडू घोषित करतात पंच नरेश केने. या नो चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या आणि एक नोची, अशा 3 धावा, 2 धावून काढल्या आणि एक नोची, अशा 3 धावा. 3 धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे जाताना 28. उर्वरित 6 चेंडू मध्ये काय होईल? फ्री हिट आहे, परवाना दिलाय, लायसन दिलाय, मार बिंदास. हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः प्रफुल्ल पांचाळ पुढे सरसावतील. एक धाव मात्र तोपर्यंत अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड वाढताना 29. अजूनही 5 चेंडू शेष. या 5 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा येऊ शकतील काय? त्यासाठी एक मोठा फटका येणे गरजेचं आहे. करण आहे स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क होती स्वतः अजय घरत. यावेळेला पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चेंडू हवेत, परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने मारलेला फटका, त्यामुळे कदाचित हवेचा वेग, हवेचा प्रतिरोध होतो आणि तोच फायदा या ठिकाणी होताना आपण पाहतो. 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश आले. 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना 31. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कारण दुपारनंतर जर लेफ्ट हँडेड बॅटर असेल तर नक्कीच त्याचा फायदा झाला असता. यावेळेला उंच प्रहार केला जातोय करणच्या माध्यमातून. बघा हवेचा प्रतिरोध होतोय. 1 बाउन्स, थोडं बॅलन्स चुकला राजेश घरत यांचा. राजेश घरत यांना उलकावणी देत चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. 35 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू अजय घरत, पुन्हा हवे चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण स्वतः आपण पाहतोय. अरे वा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रफुल्ल पांचाळ अगदी स्वतःला झोकून देतो या गेम मध्ये. महत्वाचा गेम आहे आणि या महत्वाच्या गेम मध्ये प्रफुल्ल पांचाळ कडून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण चेक केलं जाते. चेक करायला सांगितलेलं आहे, रिव्ह्यू दिलेला आहे. संदीप मडवी नाही, दीपेश कुडू आहे, सॉरी, दीपेश कुडू यांनी यायचं आहे. शेवटचा रनआउट आहे का? नाही ना, नाही रनआउट नाहीये. हा चौकार सुद्धा नाहीये. जे ऑन फील्ड डिसिजन असेल 3 धावांचं, या ठिकाणी 3 धावा मात्र मिळतील करणला. पुढचा चेंडू अजय यांचा. 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. यावेळेला ओव्हरपिच चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, निर्धाव चेंडू. 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. हर्षित 11 शिंदे गट मात्र खुश असेल, कारण ज्यासाठी हट्टहास केला होता त्या ठिकाणी, म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी मात्र केवळ 2 पावलं दूर राहण्याची संधी निर्माण झालेली आहे. कारण स्कोर तसा बघितला तर 38 सहज पूर्ण करू शकतील एवढी ताकद फलंदाजी त्यांच्याकडे आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. पंच या ठिकाणी वल्ट आहेत, वाईट चेंडू घोषित करतायत. आपण नाही, पंच जर बोलतील तरच या ठिकाणी रिव्ह्यू असेल. बॅटर आणि क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचा करू शकत नाही. फक्त पंचच फक्त या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच ओके. हाईट साठी व्हाईट आहे की नाही, पुन्हा एकदा मी दीपेश कुडू आमंत्रित करतोय.
यस, प्रेक्षकांकडे या ठिकाणी कॅमेरा फिरवला जातोय बघा. प्रेक्षकाने मात्र हात वरती करायचा आहे. आता मात्र आपण कॅमेरा पाहतो शिंदे गट या त्यानंतर हर्षिता 11 शिंदे गटकडे कॅमेरा आलेला आहे. सर्वांनी हात यस हात उंचावत आहेत. चला या ब्रेकमध्ये प्रत्येक ठिकाणी फिरवा. हर्षिता 11 शिंदे गट झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय अगदी या घराच्या बाजूला म्हणजे एंट्री जिथे आहे त्या ठिकाणी मात्र कॅमेरा फिरवला जातोय. अतिशय सुंदर कॅमेरामॅन आपण पाहतोय. प्रो प्ले या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी होताना आपण पाहतोय. अगदी एक कॅमेऱ्याची ऑर्डर दिली होती, मात्र नितेश पाटील यांनी आणि उमेश भगत यांनी मात्र एक एक्स्ट्रा कॅमेरा आपल्या या KPL पर्व 5 साठी दिलेला आहे. त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. प्रत्येक पॅव्हलियन मध्ये फिरवा. प्रत्येक संघाच्या पॅव्हलियन मध्ये फिरवा जरा, म्हणजे प्रत्येक जण कुठे कुठे बसलेत हे सर्वांनाच समजेल. यस, या पाहतोय जिजाऊ टायगर्स या स्टँड मध्ये मात्र कॅमेरा आलेले. जिजाऊ टायगर्स त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, हात वरती करतायत. तदनंतर जिजाऊ टायगर्स नंतर आपण पाहतोय साईनी साईदने 11. अगदी विचार विमर्श चालू असेल, कारण यानंतर त्यांना क्वालिफायर 2 सामना खेळायचा आहे. तदनंतर आपण जातोय श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. थोडे उत्साही आहेत कारण फायनलचा दरवाजा पहिला दरवाजा त्यांनी ओपन केलेला आहे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. तदनंतर जातोय युवा ग्रुप खानिवडे. खराब चेंडू आहे, वाईट आणि प्लस एक धाव धावून काढल्याचे असे तब्बल 2 धावा असतील. स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना पाहतो अगदी शेवटचा चेंडू शेष आहे. 40 धावा, एक वेगळी मानसिकता तयार होते 40 धावा झाल्यानंतर, आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाते. 40 धावा एक सन्मानजनक म्हणता येईल काय, की एक अजूनही चेंडू शेष आहे, एक मोठा फटका येणे गरजेचं आहे. यावेळेला करणच्या बॅटची एज निघाली, एक धाव मात्र अर्जित केली गेली. त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला एक चांगलं क्षेत्ररक्षण. नचिकेत आहे का तो? नची एक नंबर. आधी झेल सुद्धा तू घेतलास, एक नंबर झेल, आणि तदनंतर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. हे नचिकेत आणि ऋषिकेश हे दोन्ही भावंड आहेत. ही दोन्ही भावंड मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम करतायत. दोघांचंही विशेष कौतुक असेल. आतापर्यंत आपण पाहिलं 4 षटक खेळून झालेले आहेत. 41 धावा स्कोर बोर्डवरती असतील. 42 धावांचं आव्हान दिलेलं आहे. पेलू शकेल काय हर्षिता 11? हर्षिता 11 कडे चांगले फलंदाज आहेत. राज आहे, अजय घरत आहे, यतीन घरत आहे, सुनील चापल स्वतः आहेत. असे दिग्गज फलंदाज असताना मात्र हे 42 धावांचं माफक आव्हान पेलू शकेल काय? की डिफेंड करेल युवा ग्रुप? कुठे जाऊ नका, आपण पाहतोय KPL चं पर्व 5. घेऊया एक DJ ब्रेक.
चला निर्धारित 24 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान. काय करेल अजय आहे स्ट्राईक एंड वरती धडाकेबाज. आतापर्यंत सर्वात जास्त धावा ज्याच्या अकाउंट मध्ये आहे तोच हा अजय. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी खूपच बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पंच नरेश किनी घोषित करतायत वाईट चेंडू अवांतर धावा. ऑलरेडी बॅलन्स कमी आहे युवा ग्रुपच्याकडे 42 धावांचंच आव्हान आहे. त्यामुळे अशा खराब चेंडूंचा जर भरणा झाला तर नक्कीच पुन्हा आपल्याला उभं राहणं मात्र शक्य होणार नाही. प्रेम वरठा यावेळी चांगल्या पद्धतीने खेळून काढले सेन्सिबल क्रिकेट अजय घरतच्या माध्यमातून. एक जसा चेंडू आला ना तसा त्याचा सन्मान केला. एका धावेने आपण स्कोर बोर्ड पाहतोय 2 वरती जाताना एका चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय सुंदर 4K कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे प्रक्षेपित होताना आपण पाहतो. प्रो प्ले अगदी काही महिन्यांपूर्वी प्रो प्ले हे चॅनल आलं आणि क्षणार्धात मात्र मोठं होताना आपण पाहतो. यावेळेला चेंडूला उडवले प्रफुल्ल पांचाळ. या ठिकाणी पाहतो श्रवण पाटील क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण करतायत. स्क्रीनवरती आपण पाहतोय काय नजराना आहे, काय क्लिअरिटी आहे प्रो प्लेची. नितेश पाटील अँड होल टीम यांचं सुद्धा विशेष कौतुक करेन. अगदी स्कोर बोर्ड सुद्धा मेंटेन केला जातोय. पुढचा चेंडू प्रेम वरठा यांचा. अजय या वेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातोय 4. बघा अजयचा जो सुरुवातीचा पवित्र होता जो पहिला सामना झाला होता अजय अगदी स्ट्राईक एंड वरती होते आणि पहिल्या आल्यापासून प्रत्येक चेंडूवरती प्रहार अजय यांचा सुरू होता. तब्बल 6 षटकार अगदी आज सकाळी अजयच्या बॅटमधून येताना पाहिलं, कारण तेव्हा गरज होती. यावेळेला गरज काय, यावेळेला धावा खोऱ्याने नाहीत, फक्त टिकून राहणं, पिचवरती राहणं खूप महत्वाचं आहे. आता मात्र एक निर्धाव चेंडू पाहिला पिच झाल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी झाली. एक पिचिंग जे होतं ते परफेक्ट होतं, उजव्या यष्टीच्या बाहेरचं होतं. त्यामुळे नक्कीच प्रफुल्ल पांचाळ या ठिकाणी आपण पाहिलं समजलं नाही, एक निर्धाव चेंडू टाकला गेला. या निर्धाव चेंडूने धावसंख्या मात्र 4 वरती स्थिर होताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रेम वरठा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूची गती रोखून ठेवली. पुन्हा एकदा सेम रिझल्ट, निर्धाव चेंडू. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. या सामन्यात जो संघ पराजित होईल त्यांना मात्र 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. रोख रक्कम रुपये 16,666 रुपये जे प्राप्त झालेत सौ जयश्री जयवंत किनी यांच्याकडून. पुढचा चेंडू यावेळेला ब्लॉक होलला टाकलेला चेंडू प्रेम वरठा. अतिशय कौतुक करावं लागेल प्रेमचं, कारण अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण प्रेमच्या माध्यमातून होताना पाहतो. अगदी प्रेमात पडेल अशी गोलंदाजी प्रेमची आपण पाहिली. आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत, जे संघाला हवं होतं. आता मात्र चेंडू शिल्लक असतील केवळ 18 आणि धावा हव्यात त्या 47. 18 चेंडू 47 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजेला. हॅलो. 18 चेंडू आणि 37 धावा. चेंडू आणि 37 धावा. अजय खेळतोय वैयक्तिक 2 धावांवरती, प्रफुल्ल खेळतोय वैयक्तिक 2 धावांवरती. प्रफुल्ल पांचाळ साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते आमच्याकडे जमा झालेलं, मात्र मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. करण एक उद्योन्मुख खेळाडू. या वेळेला चेंडूला पाठवले पॉइंटच्या वरून, चेंडू तिकडे ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने धडपडतायत. युवा ग्रुपचे हे युवा खेळाडू मात्र या ठिकाणी जीवाच्या आकांताने मेहनत करतायत, कारण माहिती स्कोर कमी आहे तरी पण अतिशय कमी नाही आहे, सन्मानजनक आहे, आम्ही तो डिफेंड करू शकतो. धावा हव्यात आता
1.1 षटक पूर्ण कंप्लीट झालेले, 6 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी हव्या होते 42, म्हणजे आता आता आपण धावा पाहतोय. किती असतील शिल्लक? 17 चेंडू 36 धावा. आता मात्र 16 चेंडू आणि 35 धावा. करणचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण प्रेम वठाने जो दबाव निर्माण केलेला आहे हर्षिता 11 शिंदे गटावरती, तेच प्रेशर कायम करतोय करण. अगदी इयत्ता 9वी मधला हा खेळाडू आहे आणि काय गोलंदाजी करतोय. कोणाला थांबवले? अजयला थांबवले, प्रफुल्लला थांबवले. यावेळेला चेंडूला पाठवले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी सुंदरसे रक्षण होते. तनिष पांडे, यस, ए पांडे नावाचा इकडे बोलबाला आहे. एक जिजाऊ टायगर्स मध्ये करण पांडे, त्यानंतर डॉन गल्ली मध्ये राहुल पांडे आणि आता युवा ग्रुप मध्ये तनिष पांडे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय. पुनश्च एकदा गोलंदाजी बारक होते मिस्टर करण. अजय सामना करेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतः अजय घरत बॅक टू द डग आउट जात आहेत. निर्णय पाहिले नाही, काय खेळी केली जाते. आणि आतापर्यंत काय घडलंय बघा. सर्वाधिक धावा ज्याच्या बॅट मध्ये आहेत, ज्याच्या अकाउंट मध्ये आहेत, अजय घरत बॅक टू द डग आउट. आणि कोणी विकेट घेतले? विकेट घेतले करणने, जो या KPL पर्व 5 मधला सर्वाधिक विकेट टेकर ठरलाय. करणसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवात. सर्वाधिक विकेट टेकर करण, इयत्ता 9वी. धन्यवाद डीजे. 14 बॉल 34 धावा. काय बघा, कधी कधी मोठं टार्गेट सुद्धा चेस होतं आणि जे कमी स्कोर असतो ना, ते मात्र आपण डिफेंड करू शकतो. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, पूल अँड पॉवरफुल शॉट, ब्युटिफुल, नजाकत भरा चौकार. आपण पाहतोय या ठिकाणी 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. सुनील घरत ऑन स्ट्राइक. यावेळेला काय घडले? डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे का? काय घडले? थर्ड अंपायर अपील करतायत. स्टंपला लागून गेलाय का चेंडू, ते मात्र बघायचं आहे. यस, ओके. नवसई वरून चापलसाठी पारितोषिक आले. नवसई मध्ये चापलचे फॅन आहेत, मित्र आहेत. चापल दोस्ती ग्रुप आपल्यासाठी 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आले. यस, महिला कक्ष सुद्धा आपण पाहतो अगदी खचाखच भरलेल्या. मारुती फायटर्स आणि डॉन गल्ली सुपर किंग्ज. कॅमेरामॅनला विनंती असेल की या ब्रेक मध्ये आपण महिला कक्षावरती जरा फ्रेम आणायची आहे. यस, महिला कक्षामध्ये आपण पाहतोय ओशन हार्ट आर्मीचा बॅनर सुद्धा आहे. महिलांनी हात वरती करायचे. सर्व महिला आपण मात्र आता फ्रेम मध्ये आहात. सर्व अगदी स्मित हास्य देत आहेत. अगदी रखरखत्या उन्हामध्ये थोडासा सावलीचा आधार घेत मात्र KPL पर्व 5चा आनंद लुटतायत. डॉन गल्ली सुपर किंग्ज मध्ये आता कॅमेरा फिरतोय. यस, पंच या ठिकाणी निर्णय येतोय की यस, इट्स विकेट, आउट आहे.
करणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले धनेश परेड काकाकडून 500 रुपयाने सन्मानित केले जाईल. करण हायेस्ट विकेट टेकर मिस्टर करण, तर हायेस्ट रन्स ज्याच्या नावावरती आहे तो आहे अजय घरत. हर्षिता 11 आणि एका बाजूने पाहतो आपण युवा ग्रुपचा करण. चला 12 चेंडू आणि 30 धावा. प्रफुल्ल पांचाळ आणि राज पाटील दोघेही बॅटर मैदानात आहेत, तर संदीप पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. 12 चेंडू 30 धावा. काय घडेल? अजय सारखा आणि सुनील चापल सारखे दोन्ही धडाकेबाज फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. तिथून मात्र गायडन्स दिलं जाईल. जो पराभूत त्याचं स्वप्न मात्र या ठिकाणीच बंद होईल. आव्हान संपुष्टात येईल. चौथ्या क्रमांकाचे आपण मानकरी ठराल. 16,666 आणि एक चमचमक ट्रॉफी याचे आपण मानकरी ठरतील आणि जो विजय संघ होईल तो मात्र क्वालिफाईड सेकंड सामना खेळेल. हेदोडे आई महालक्ष्मी ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक करणसाठी आले. चला पुढचा या वेळेला चेंडूला टॅप केलंय. चेंडू जाईल. तनिष पांडे स्वतः तिकडे क्षेत्ररक्षण करताना मात्र चुकी झाली. किरण आली. सूर्यनारायण आडवे आले. चौकार, 1 बाउन्स चौकार. 4 धावा मिळतील. या 4 धाव्याने बघा आपण रिप्ले पाहतोय स्क्रीन वरती. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि जशी उतळी घेतली तसेच मात्र जम्पिंग करत प्रफुल्ल पांचाळ यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू चौकार, 1 बाउन्स. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 11. 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. संदीप पाटील गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. श्रवण पाटील चुकी करणार नाही. 1, 2 आणि 3 अटेम्प्ट मध्ये मात्र प्रफुल्ल पांचाळ बॅक टू द डग आउट. तिसरा अटेम्प्ट केला. बघा आउट होते. आपण प्रिव्ह्यू या ठिकाणी रिव्ह्यू बघतोय. या वेळेस चांगला हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची क्लिअरिटी बघा. हवेत चेंडू आणि त्यानंतर एक अटेम्प्ट झाला. दुसरा अटेम्प्ट तो सुद्धा अनसक्सेसफुल ठरला. तिसरा अटेम्प्ट मात्र सक्सेसफुल ठरला. विशेष लक्ष मात्र चेंडूवरती. जसं कॅमेरामॅनचं तसंच श्रवण पाटीलचं. महालक्ष्मीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक करण यांच्यासाठी आलेलं आहे. प्रफुल्ल पांचाळसाठी सुद्धा पारितोषिक आले. चला या वेळेला चेंडूला पाठवले. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. तन तन धन करत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना 18 धावा. सुमित आणि राज 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत 18 धावा स्कोर बोर्ड वरती दिसत आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 24 धावा. शॉर्ट पिच चेंडू. या वेळेला काय घडले? कोण नक्की बाद आहे? एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आल्या आणि या 2 गाड्यांमध्ये राज पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला जाईल. धावचीच्या रूपाने गडी बाद होते. रिव्ह्यू बघूया आपण. रिव्ह्यू दाखवतायत बघा ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला आणि तसाच डिरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये गेला. विकेट किपरचं लक्ष एकदम परफेक्ट होतं. चाणाक्षपणे यतीन मला वाटतं येतोय. यतीन घरत स्वतः येतोय. राज यांना काही चेंडू समजला नव्हता आणि चेंडू मिस आउट झाल्यानंतर मात्र रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली. विकेट आली ती महत्वाची आहे. 18 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहतो. 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू 24 धावा. काय होईल बघा. 55, 57, 63 धावा
सुद्धा चेस झालेले आहेत. 79 धावा चेस करताना सुद्धा जवळ 75 पर्यंतचा पल्ला गाठला होता. यावेळेला मात्र 42 अगदी डिफेंड होण्याच्या मार्गावरती आहेत. काय घडलं, चेंडू ऐन वेळेला करणच्या डोक्यावरून, जसं लपाछपीचा खेळ सुरू होता, लपंडाव चालू होता आणि यामध्ये मात्र चेंडू जिंकतो. 4 धावा मिळतील यतीन घरतला. आउटफील्ड आपण पाहतोय, चेंडूच्या बरोबर रेंज मध्ये होते करण, मात्र ऐन वेळेला चेंडूने उसळी घेतली, डोक्यावरून चेंडू गेला. 4 धावा मिळतील यतीनला, 4 धावा मिळतील हर्षिता 11 शिंदेगड. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे मात्र या ठिकाणी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. स्वतः आयकॉन आवेश मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. विचार विमर्श करायला लावले की दिग्गज फलंदाज हर्षिता 11 मध्ये असताना असं काय घडलं, कुठे आम्ही नक्की मागे पडलो. गोलंदाजी तर अप्रतिम झाली होती, जे मनात होतं ते घडलं होतं. 50च्या आतमध्ये रोखायचं होतं, आम्ही रोखून दाखवलं. अजय घरत यांनी चांगली गोलंदाजी केली, राज यांनी चांगली गोलंदाजी केली, प्रफुल्ल पांचाळ यांनी चांगली गोलंदाजी केली. जर गोलंदाजी चांगली होत होती मग फलंदाजीला आम्ही का बरं मागे पडलो. विशेष कौतुक करेल युवा ग्रुपच्या गोलंदाजांचं. संदीप पाटील असेल, प्रेम वरठा असेल, करण असेल, अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र थोडंसं विचार विमर्श करतात. सुनील घरत स्वतः पाणी घेऊन येत आहेत. पाणी घेऊन येणं हे फक्त निमित्त आहे, पण गाईडलाईन दिली जाईल, कारण एक घोट पाणी पितील आणि गाईडलाईन मात्र एक पॅराग्राफची असेल. सहा चेंडू आणि 20 धावा. साईनी साईदचे कर्णधार मात्र आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टॉस साठी साईनी साईज्ञ केतन घाटाळ. आवेश गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 20 धावा. फलंदाजीच्या माध्यमातून आवेशला काही कर्तृत्व करता आले नाही. आता मात्र बॉल हातामध्ये आहे, गोलंदाजीच्या माध्यमातून काय करेल काय. सुमित पाटील यावेळेला बाहेरून बॅटची कडा घेतली आणि काय घडलं, हुलकावणी दिली प्लेयरला. चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावा. धन्यवाद डीजे. बघा चेंडू अगदी बॅटची कडा घेतल्यानंतर तदनंतर प्लेयरने जराही प्रयत्न केलेला नाही. बॉल गेला पाठीमागे जाऊ दे, कारण माहित होतं बॉलचा स्पीडच एवढा होता की त्यानंतर रोखणे मात्र नामुश्किल होतं. यतीनला 3 षटकार 3 चौकारासाठी मनीष घरत यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आले. यावेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय घडलंय, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चुकी होते. 1 धाव मात्र तत्पूर्वी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 धावा हव्यात 15. 4 चेंडू 15 धावा. यतीन आहे स्ट्राईक एंड वरती. यतीन करू शकतो, यतीनकडे ती क्षमता आहे, कारण ते हायवेच्या पलीकडचं मैदान, त्या मैदानावरती यतीनने लावलेले ते षटकार तदनंतर मात्र पाहावयास मिळालेले नाहीत. आता मात्र यतीनला हिरो बनण्याची संधी आहे. कोण बनेल हिरो, यतीन की आवेश. या वेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मिस आउट स्ट्रोक झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 15 धावा. हर्षिता 11 शिंदे गट. आपण पाहतोय का स्कोर बोर्ड मध्ये सुद्धा आपण पाहतोय किती चेंडू मध्ये किती धावा हव्यात. आवेश टू यतीन. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. काय झालं, चेंडू पिच झाल्यानंतर शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक नियम आहे, जर तुम्ही शेफल झाला तर तेवढंच क्रीज मात्र पुढे जात असतं आणि त्याचाच फायदा मात्र बॉलर घेतो. 2-15. सेम टू सेम 3 निर्धाव चेंडू. यस, काय जोश आहे युवा ग्रुप खानिवडे. बँड पाहिजे का तुम्हाला, बँड पाठवू का. हा बँड आहे, मग वाजवा. कारण या ठिकाणी फक्त आवेश चुकला ना तरच फक्त युवा ग्रुप या स्पर्धेतून बाहेर पडेल. आवेश वरती मदार आहे. जर औपचारिक चेंडू हाताळला गेला, कुठल्याही प्रकारचा खराब नाही, तर नक्कीच युवा ग्रुप मात्र क्वालिफायर सेकंडचा सामना खेळेल.
यावेळेला लेट बट अप टू डेट 1 बाउन्स चौकार. थोडासा उशीर झाला यतीनसाठी, कारण जे 3 चेंडू निर्धाव गेले ना ते खूप महत्वाचे होते. बघा अतिशय कमी स्कोर असताना सुद्धा आपण पाहिलं की या ठिकाणी डिफेंड केलेला युवा ग्रुपने. टॉस साठी यायचं आहे सायनी साहित्य आणि युवा ग्रुप. संदीप पाटील लगेच पाठीमागे पाठवा, फक्त टॉस करून घ्या, फक्त टॉस करून घ्या. यस, मॅन ऑफ द मॅच करणने सुद्धा यायचंय. करण मॅन ऑफ द मॅच चे आपण मानकरी आहात. हायेस्ट विकेट टेकर करणने सुद्धा यायचंय. आवेशने टॉस करण्यासाठी यायचं आहे.